वेलकम फ्रेंड्स, सगळ्यांचे स्वागत। आज आपण करत आहोत रव्याची तिखट वडी। तर बघताय मी तुम्हाला या वाटीत मी रवा घेतला आहे आणि आपला पॅन पण मी ठेवलेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। आधी मी आता बघूया तेल तापलं का ते। बहुतेक तेल तापलेलं आहे। मी मोहरी टाकतो। येस, आता जिरं, थोडा ठेचा टाकतो। चांगलं मिक्स करून घेऊया। आता कोथिंबीर, चांगलं मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकू। याच्यात पाणी ॲड करून घेतो मी। आणि याच्यात मीठ टाकून घेऊया। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। तर आपण आता हळूहळू त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया। याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुठलीही गाठ राहता कामा नये। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स, आपलं रव्याचं जे बाइंडिंग आहे ते आता हळूहळू घट्ट होतंय। एक प्लेट घ्यायची आपल्याला। त्या प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये आपण हे बाइंडिंग काढून घेणार आहे। फ्रेंड्स, मी या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे जे पूर्ण बाइंडिंग आहे आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। बघत राहा अकूज किचन। ह्याला पूर्ण प्लेटमध्ये आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी। एक 10 मिनटं थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ। बघत राहा अकूज किचन। मी त्याला आता व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। 10 मिनटं ह्याला ठेवून देऊया थंड होण्यासाठी। बघत राहा अकूज किचन। मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। आपलं मटेरियल चांगलं सेट झालेलं आहे। तर छान वडे आपल्याला पाडून घ्यायचे। जसं आपल्याला शंकरपाळ्याचं वगैरे आकार असतो ना, त्या प्रमाणात पाडून घ्यायच्यात। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, फायनली आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत, बघताय तुम्ही। तर आता आपण याला तळून घेणार आहोत। या अशा एक एक वड्या आपण काढूयात आणि त्याला डीप फ्राय करून घेऊया। बघताय, चला बघत राहा अकूज किचन।